मित्रांनो, एकनाथ शिंदे यांच्या गावाची कंडिशन एवढी खराब आहे की तिथं ना शाळा आहे, ना रोड आहे आणि नाही हॉस्पिटल किंवा क्लिनिक आहे। म्हणजे सीएम राहून त्यांनी आपल्या गावाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलंय। त्यांचं गाव सातारा जिल्ह्यातील दरे हे आहे। मित्रांनो, त्यांच्या गावाला जायला पक्का रोड सुद्धा नाहीये। आता आपण साताऱ्यातून पुढे गेलं तर 4-5 किलोमीटर मागेपासून आपल्याला कच्चा रोड लागतो आणि आपल्याला तिथून पुढे आपली 2 व्हीलर किंवा 4 व्हीलर काहीच घेऊन जाता येत नाही, कारण पुढे येतो कोयनाचा डॅम। तिथं कोयनाचं बॅकवॉटर आहे। आता जे पण आपल्याकडे 2 व्हीलर किंवा 4 व्हीलर असतं ते आपल्याला त्या कच्च्या रस्त्यावरतीच लावावं लागेल आणि पुढे जाताना आपल्याला बोटीतून जावं लागेल आणि बोटीने डॅम पार केल्यावर त्याच्या पुढे जाण्यासाठी सुद्धा आपल्याला 2-3 किलोमीटर चालत जावं लागतं। मग येतं सीएम एकनाथ शिंदे यांचं गाव। आणि आता त्या गावात शाळेची गोष्ट केली तर तिथे फक्त 5वी पर्यंत शाळा आहे। 5वी नंतर 5-6 किलोमीटर लांब पोरांना जावं लागतं आणि 5-6 किलोमीटर लांब जाऊन पण तिथं फक्त 10वी पर्यंत शाळा आहे। 11वी-12वी साठी थेट जिल्ह्याच्या ठिकाणी जावं लागतं आणि निव्वळ जिल्ह्याच्या ठिकाणी जायला 2 ते 2.5 तास लागून जातात। म्हणजे पोरांना इकडनं जाताना 2-2.5 तास मोडायचे आणि तिकडनं येताना सुद्धा 2-2.5 तास मोडायचे, असं त्यांचं रुटीन असतं। म्हणजे 5 तास तर त्यांचे याच्यातच घुसून जातात। आता हॉस्पिटलची गोष्ट केली तर हॉस्पिटल सुद्धा 5-6 किलोमीटर लांबच आहे। जर एखादा इमर्जन्सी पेशंट असेल तर तिथंच दम तोडेल। म्हणजे हॉस्पिटल सुद्धा डॅम पार करूनच आहे। आता या गावात पाहिजे तसा रोजगार पण नाहीये, म्हणून काही लोक शहरात जाऊन तिथं स्थायिक झाले। परत ह्या गावाकडे त्यांनी फिरून पण नाही पाहिलं। म्हणजे हा डॅम पार करूनच तिकडे जावं लागतं आणि काही पण आणावं लागतं, तरी पण या गावाचं विस्थापन केलं गेलं नाहीये। म्हणजे त्यांना सगळ्या सुखसुविधा तिथंच मिळाव्या म्हणून गावाचं दुसरीकडे पुनर्वसन करणं म्हणजेच विस्थापन। पण एकनाथ शिंदेनी याबाबत अजून विचार सुद्धा केला नाहीये। आता जर कधी एकनाथ शिंदे यांना आपल्या गावाला यायचं राहिलं तर ते हेलिकॉप्टरनेच येता आणि जाता, कारण एवढे 2-3 तास मोडणं त्यांना शक्य नाहीये। बाकीचे तर काय आम आदमी आहे, त्यांना तर चालूनच जाईल। आता बाकीचे सगळे गावाचे लोक शेतीवरतीच अवलंबून आहेत, शेतीवरतीच त्यांचा रोजगार आहे। पण इथं आपला माल विकणं अतिशय अवघड आहे, कारण बोटीने सगळं माल घेऊन जाणं हे शक्य नाहीये। आता शेतीसाठी मेन म्हणजे ट्रॅक्टर लागतं, ते सुद्धा बोटीने इकडे आणता येणार नाही आणि बाकीचे शेतीसाठी जे मशीन्स असतात ते सुद्धा त्यांना इथं आणता येत नाही, म्हणून त्या गावात एवढी शेती सुद्धा आधुनिक पद्धतीने केली जात नाही। आता शेतकऱ्यांसाठी इथं ट्रान्सपोर्टेशनच्या काहीच सुविधा नाहीये, कारण बोटीने आपला एवढा माल घेऊन जाणं म्हणजे 2-3 तास त्याच्यातच जातील आणि शेतकऱ्यांसाठी त्याचा माल विकणं खूपच अवघड आहे। बोटीने आपला एवढा माल घेऊन जाणं हे पॉसिबल नाहीये। म्हणून जर म्हणायला गेलं तर ह्या गावाचे लोक जसा तसा त्यांचा गुजारा करताय। मित्रांनो, तुम्हाला कसं वाटलं सीएम शिंदे यांचं गाव? कमेंट मध्ये नक्की सांगा।